आज आपण एका असा गणिती कोड्यावर बोलूया जे दिसायला इतकं इतकं सोपं आहे की शाळेतलं मुलंही समजू शकेल. अगदी. पण त्याचं उत्तर इतकं अवघड आहे की जगातील मोठमोठे गणितज्ञही म्हणजे अक्षरशः वेडे झाले आहेत त्याच्या मागे. हो, याला कोलाट्स कंजेक्चर किंवा 3x+1 प्रॉब्लेम म्हणतात. नियम तर अगदीच साधे आहेत. म्हणजे फक्त 2 नियम. तुम्ही कोणतीही एक धनपूर्णांक संख्या घ्या. कोणतीही, समजा 7 घेऊया. बरं, 7. पहिला नियम, जर संख्या विषम असेल तर तिला 3 ने गुणा आणि त्यात 1 मिळवा. म्हणजे 7 गुणिले 3 अधिक 1 झाले 22. बरोबर. आणि दुसरा नियम, जर संख्या सम असेल तर तिला फक्त 2 ने भागा. म्हणजे 22 भागिले 2 आले 11. आणि बस, हेच करत राहायचं. आता आपल्याला 11 मिळालं, जी विषम संख्या आहे. म्हणजे परत पहिला नियम, 3 ने गुणून 1 मिळवल्यावर 34. आणि 34 सम आहे, म्हणून 2 ने भागल्यावर 17. आणि मग हा प्रवास सुरू होतो. हो, 17चं 52, 52चं 26, 26चं 13, 13चं 40, मग 20, 10, 5, 16, 8, 4, 2 आणि शेवटी 1. आणि एकदा का आपण 1 वर पोचलो, की खेळ संपतो. खेळ संपतो आणि आपण एका चक्रात अडकतो. कारण 1 ही विषम संख्या आहे, ती 4 होईल. 4 सम आहे म्हणून 2 होईल आणि 2 परत 1. परतच 1. याला 4 to 1 लूप म्हणतात. म्हणजे एक प्रकारचं गणितीय कृष्णविवरच आहे हे. आणि हेच ते गूढ आहे, हेच ते कंजेक्चर आहे. आपण कोणतीही धनपूर्णांक संख्या घेऊन सुरुवात केली तर ती नेहमीच म्हणजे हमखास या 4 to 1 चक्रात येऊन पोचेल का? जवळजवळ 90 वर्षांपासून हे कोडं सुटलेलं नाहीये. नाही. याला अनेक नावं आहेत. युलाम कंजेक्चर, सिराक्यूज प्रॉब्लेम, पण सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे 3n+1. पण मला एक गोष्ट नेहमीच म्हणजे आश्चर्यचकित करते. गणितामध्ये मोठमोठी क्लिष्ट प्रमेय आहेत, पण हे कोडे व्यावसायिक गणितज्ञांमध्ये इतकं कुप्रसिद्ध काय? इनफेमस हा अगदी योग्य शब्द आहे. हो, मी ऐकलंय की यावर काम करण्यापासून तरुणांना परावृत्त केलं जातं. अगदी. कारण याला एक धोकादायक समस्या मानलं जातं. याचे नियम इतके सोपे आहेत की तुम्हाला वाटतं की अरे उत्तर अगदी जवळ आहे. हो, 2च तर नियम आहेत. पण तुम्ही जसजसा विचार करायला लागता तसतसे तुम्ही एका दलदलीत फसत जाता. प्रसिद्ध गणितज्ञ पॉल एरडॉस. हो, त्यांनी तर यावर $500चं बक्षीस लावलं होतं. बरोबर. आणि ते म्हणाले होते, अशा प्रश्नांसाठी गणित अजून परिपक्व झालेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे सध्या जी गणिती साधनं आहेत ती हे कोडं सोडवण्यासाठी अपुरी आहेत. अगदी. गमतीने असंही म्हटलं जायचं म्हणे की शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन गणितज्ञांची प्रगती रोखण्यासाठी सोव्हिएट युनियनने मुद्दाम हे कोडे पसरवलं होतं. खरंच एक बौद्धिक शस्त्र म्हणून. हो. एक विनोद आहे तो. कारण यावर कितीही वेळ घालवला तरी काहीच ठोस हाती लागत नाही. आणि या संख्यांच्या विचित्र वर्तनामुळे त्यांना एक नावही मिळालं आहे, हेलस्टोन नंबर्स. हो, हेलस्टोन नंबर्स म्हणजे गारा. जशा आकाशात गारा तयार होताना हवेच्या झोतामुळे वर खाली हेलकावे खातात आणि शेवटी जमिनीवर पडतात. तशाच ह्या संख्या प्रचंड उंची गाठतात, खाली येतात, परत वर जातात आणि शेवटी 1 या जमिनीवर येऊन स्थिरावतात. आणि यातली अनियमितता तर अविश्वसनीय आहे. तीच तर खरी अडचण आहे. आपण 26 ही संख्या घेऊया. ती फक्त 10 पायऱ्यांमध्ये 1 वर पोहोचते. बर. आणि तिचा सर्वात उंच टप्पा फक्त 40 असतो. अगदी सरळ साधा प्रवास. ठीक आहे. पण त्याच्या पुढचीच संख्या घ्या, 27. ही संख्या तब्बल 111 पायऱ्या घेते आणि प्रवास करत करत कुठे पोचते? चक्क 9232 या उंचीवर. ही उंची माउंट एव्हरेस्टपेक्षाही जास्त आहे. काय सांगताय? 26 आणि 27 मध्ये इतका फरक? हो. 2 शेजारी शेजारी असणाऱ्या संख्यांच्या प्रवासात जमीन आसमानाचा फरक आहे. यात कोणताही पॅटर्न नाहीये. हे पूर्णपणे अराजक आहे. थांबा, इथे मला एक मूलभूत प्रश्न पडतोय. नियम काय आहेत? विषम संख्येला तिप्पट करून 1 मिळवा आणि समसंख्येला फक्त अर्धे करा. बरोबर. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर संख्या वाढायला हव्यात नाही का? 3 ने गुणणं हे 2 ने भागण्यापेक्षा जास्त प्रभावी वाटतं. बरोबर आहे. हा अगदी अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. वरवर पाहता तसंच दिसतं. मग संख्या खाली 1 कडे काय येतात? कारण त्यात एक लपलेली मेख आहे. जेव्हा आपण कोणत्याही विषम संख्येला 3 ने गुणून 1 मिळवतो तेव्हा येणारी संख्या काय असते? 22, 34. सम असते. ती नेहमी सम असते. कारण विषम गुणिले विषम प्लस 1 हे नेहमीच विषम प्लस 1 म्हणजे सम असतं. अच्छा.
याचा अर्थ प्रत्येक वर जाण्याच्या पायरीनंतर एक खाली येण्याची पायरी हमखास असतेच. अच्छा, म्हणजे प्रत्येक 3x+1 नंतर एक 2 नक्कीच आहे. म्हणजे वाढीचा दर 3 पट नसून तो 3 हाफ्स म्हणजे दीडपट आहे. बरोबर. पण दीडपट सुद्धा एकापेक्षा जास्तच आहे. संख्या तरीही वाढायला हव्यात. हो, पण गंमत इथेच संपत नाही. आपण अजून खोलात जाऊया. 3x+1 केल्यावर समसंख्या मिळाली, तिला एकदा 2ने भागल्यावर परत विषम संख्या येईल याची शक्यता 50% असते. आणि उरलेल्या 50%मध्ये 25% वेळा असं होतं की तिला 2दा 2ने भागता येतं, म्हणजे 4ने. 12.5% वेळा तिला 3दा 2ने भागता येतं, म्हणजे 8ने. आणि असं पुढे. म्हणजे एका वरच्या पायरीनंतर अनेक खाली येण्याच्या पायऱ्यांची एक मालिका असू शकते. अगदी बरोबर. हे असं आहे की तुम्ही एक मोठी पायरी चढून वर गेलात, पण वर पोहोचल्यावर तुम्हाला दिसतं की पुढे एक घसरगुंडी आहे. जी तुम्ही जिथून सुरुवात केली होती त्यापेक्षाही खाली घेऊन जाते. बरोबर. आणि जर आपण या सर्व शक्यतांचा सरासरी गुणक काढला तर तो 34 येतो, जो एकापेक्षा कमी आहे. म्हणजे संख्या कमी होण्याची शक्यता जास्त आहे. हो, यालाच सांख्यिकीय गुरुत्वाकर्षण म्हणता येईल, जे संख्यांना खाली खेचतं. सांख्यिकीय गुरुत्वाकर्षण छान आहे. याचं एखादं उदाहरण आहे का जिथे ही घसरगुंडी स्पष्ट दिसेल? हो, 341 ही संख्या घ्या. विषम आहे, तिला 3नी गुणून 1 मिळवल्यावर आपल्याला मिळतात 1024. 1024 म्हणजे 2चा 10वा घात. अगदी. त्यामुळे पुढच्या 10 पायऱ्यांमध्ये तिला सलग 10 वेळा 2ने भागता येतं आणि ती थेट 1 वर पोचते. अरे वा, एका मोठ्या उडीनंतर एक प्रचंड मोठी घसरगुंडी. हो, त्यामुळे जरी 27 सारख्या संख्या खूप वर गेल्या तरी हे सांख्यिकीय गुरुत्वाकर्षण त्यांना अखेरीस खाली खेचतंच. ठीक आहे, म्हणजे आकडेवारी सांगते की संख्या खाली यायला हव्यात. पण मग हे सिद्ध का होत नाही? म्हणजे प्रत्यक्ष किती संख्या तपासल्या आहेत? प्रचंड मोठ्या प्रमाणावर तपासणी झालीये. सुरुवातीला हाताने, मग कॅल्क्युलेटरने आणि आता सुपर कम्प्युटरच्या मदतीने. आणि निष्कर्ष काय? आजच्या तारखेला 2चा 68वा घात पर्यंतच्या प्रत्येक संख्येची तपासणी झाली आहे. 2चा 68वा घात. ही किती मोठी संख्या आहे? ही एक अविश्वसनीय मोठी संख्या आहे. सुमारे 295 क्विंटिलियन, म्हणजे 295 वर 18 शून्य. बापरे. आणि या सगळ्या संख्या? सर्वच्या सर्व संख्या 4 to 1 लूपमध्येच संपतात. एकही अपवाद नाही. मग तर हे खरं असलंच पाहिजे. म्हणजे 295 क्विंटिलियन एवढा मोठा पुरावा मिळाल्यावर तर शंका राहायला नको. आणि इथेच एक सामान्य माणूस आणि एक गणितज्ञ यांच्या विचारसरणीत फरक येतो. म्हणजे तुम्ही गणितज्ञ असता तर तुम्ही म्हणाला असता थांबा, कारण गणितामध्ये प्रचंड मोठा पुरावा म्हणजे एव्हिडन्स आणि कठोर सिद्धता म्हणजे प्रूफ यात खूप फरक असतो. पण एवढ्या मोठ्या संख्येपर्यंत एकही अपवाद न सापडणं. हो, ते प्रभावी आहे, पण संगणक आपल्याला फक्त इतकंच सांगू शकतो की आपल्याला अजून चुकीचं उदाहरण सापडलेलं नाही. तो हे कधीच सांगू शकत नाही की ते अस्तित्वातच नाही. असं आधी कधी झालं आहे का की एखादा अंदाज खूप काळासाठी खरा वाटला आणि मग खोटा ठरला? हो, झालाय. 1919 मध्ये पोल्या कंजेक्चर नावाचा एक अंदाज होता. तो कोट्यावधी अब्जावधी संख्यांसाठी खरा ठरत होता. सर्वांना वाटलं की तो खराच असणार. पण 1958 मध्ये तो खोटा ठरला. आणि त्याचं पहिलं चुकीचं उदाहरण म्हणजे काउंटर एक्झाम्पल कुठे सापडलं माहितीये? नाही. तब्बल 1.84 गुणिले 10चा 361वा घात. काय सांगताय? 10चा 361वा घात. त्याच्या तुलनेत कोहर्टसाठी तपासलेली 2चा 68वा घात ही संख्या म्हणजे काहीच नाही. काहीच नाही. धुळीचा कण आहे. म्हणूनच गणितज्ञांना एक अशी सिद्धता हवी असते जी कोणत्याही संख्येसाठी, अगदी अनंत संख्यांसाठीही लागू होईल. आणि त्या दिशेने काही प्रगती झाली आहे का? अलीकडेच एक मोठं पाऊल उचललं गेलं. महान गणितज्ञ टेरी टाओ यांनी 2019 मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट सिद्ध केली. काय सिद्ध केलं त्यांनी? त्यांनी दाखवलं की जवळजवळ सर्व कोलॅड्स क्रम त्यांच्या सुरुवातीच्या संख्येपेक्षा खूप लहान मूल्यापर्यंत पोहोचतात. एक मिनिट. जवळजवळ सर्व याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे काही अपवाद असू शकतात असा होतो का? हो, याचा एक विशिष्ट गणिती अर्थ आहे. समजा आपण सर्व धनपूर्णांक संख्या घेतल्या, त्यातल्या वर्गसंख्या किती आहेत? 4, 9, 16. हो. त्या अनंत आहेत. हो. पण जर आपण एकूण संख्यांच्या तुलनेत त्यांची टक्केवारी काढली तर ती शून्याच्या जवळ जाते. म्हणून आपण म्हणतो की जवळजवळ सर्व संख्या या वर्गसंख्या नाहीत. अच्छा.
त्याचप्रमाणे टाओ यांनी हे सिद्ध केलं की जर तुम्ही कोणतीही प्रचंड मोठी संख्या घेतली तर ती कोलॅड्स नियमांनुसार खाली येण्याची शक्यता जवळजवळ 100% आहे. पण जवळजवळ 100% म्हणजे पूर्ण 100% नाही. अगदी. त्यांनी हे मान्य केलं की त्यांची पद्धत एखादा अपवाद शोधून काढू शकत नाही. तो एकटा दुकटा आकडा जो नियमाचं पालन करत नाही तो अजूनही कुठेतरी लपलेला असू शकतो. मग अशी शक्यता आहे का की आपण जे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत ते मुळात खोटं आहे? नक्कीच आहे. हे कोडे खोटे ठरण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला, एखादी संख्या अशी असू शकते जी अनंतपर्यंत वाढतच जाईल. ती कधीच खाली येणार नाही. आणि दुसरा मार्ग म्हणजे 4-2-1 या लूप व्यतिरिक्त दुसरा एखादा बंद लूप असू शकतो. म्हणजे काही संख्यांचा एक वेगळाच गट जो एकमेकांमध्येच फिरत राहील. असा दुसरा लूप सापडला आहे का? धनसंख्यांमध्ये तर एकही नाही. पण गंमत म्हणजे जर आपण हेच नियम ऋण संख्यांसाठी वापरले तर आपल्याला एक नाही तर 3 वेगवेगळे लूप सापडतात. खरंच? हो. उदाहरणार्थ -5 पासून सुरुवात केल्यास -14, -7, -20, -10 आणि परत -5 हा एक कायमचा लूप मिळतो. यामुळे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो की धनसंख्यांमध्ये फक्त एकच लूप का असावा? बरोबर. आणि या 2 शक्यतांव्यतिरिक्त तिसरी अधिक विचित्र शक्यता आहे. ती कोणती? ती सर्वात जास्त विलक्षण आणि त्रासदायक आहे. ती म्हणजे या समस्येचं उत्तर अनिर्णित असू शकतं. अनिर्णित म्हणजे अनडिसाइडेबल? हो. म्हणजे हे सत्य आहे की असत्य हे सिद्ध करणेच शक्य नाही. ते गणिताच्या तार्किक प्रणालीच्या पलीकडचे असू शकतं. थांबा, हे कसं शक्य आहे? म्हणजे उत्तर अस्तित्वात आहे पण ते सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. 1931 मध्ये कर्ट गोडेल यांनी हे सिद्ध केलं होतं की कोणत्याही गणितीय प्रणालीमध्ये असे विधाने असतात जी सत्य असूनही त्या प्रणालीच्या नियमांनुसार सिद्ध करता येत नाहीत. आणि कोलॅड्स कंजेक्चर त्यापैकी एक असू शकतं? असू शकतं. गणितज्ञ जॉन कॉन्वे यांनी फ्रॅक्टान नावाचे एक यंत्र तयार केलं जे 3x+1चंच एक व्यापक स्वरूप आहे. त्यांनी सिद्ध केलं की फ्रॅक्टान हे एका आधुनिक कम्प्युटर इतकंच शक्तिशाली आहे आणि त्यामुळे ते हॉल्टिंग प्रॉब्लेमच्या अधीन आहे. हॉल्टिंग प्रॉब्लेम म्हणजे काय? ॲलन ट्युरिंग यांनी हे सिद्ध केलं होतं की असा कोणताही एक सार्वत्रिक प्रोग्रॅम बनवणे अशक्य आहे जो दुसऱ्या कोणत्याही प्रोग्रॅमला पाहून हे खात्रीने सांगू शकेल की तो प्रोग्रॅम त्याचं काम पूर्ण करून कधीतरी थांबेल की अनंत काळ चालत राहील. अच्छा. कॉन्वे यांच्या कामामुळे असा अंदाज येतो की कोलॅड्स क्रमाचा प्रवास कुठपर्यंत जाईल हे सांगणं कदाचित या हॉल्टिंग प्रॉब्लेम सोडवण्याइतकंच अवघड आहे. आणि म्हणूनच कदाचित ते अनिर्णित असू शकतं. अगदी. म्हणजे 2 सोप्या नियमांपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला गणिताच्या सीमा, पुराव्यांची मर्यादा आणि अराजकता आणि सुसूत्रता यांच्यातील नात्यावरच्या खोल प्रश्नांपर्यंत घेऊन जातो. बरोबर. एका गणितज्ञाने म्हटले आहे की आपण ज्या समस्या सोडवू शकतो तेच खरे चमत्कार आहेत. खरंय. या कोड्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन म्हणजे संख्यांना केवळ नियमित न पाहता त्यांची विचित्र आणि अनाकलनीय बाजू स्वीकारणं. काही गणितज्ञ याच्या मार्गांचे व्हिज्युअल्स तयार करतात. कसे? ते प्रत्येक विषम संख्येसाठी एका दिशेने आणि समसंख्येसाठी दुसऱ्या दिशेने वळण घेतात. यातून जी रचना तयार होते ती एखाद्या समुद्री प्रवाळ किंवा शेवाळासारखी दिसते. म्हणजे या संख्यांचा प्रवास म्हणजे गणिताने निसर्गात काढलेली एक रांगोळीच आहे? हो. एक सेंद्रिय, गुंतागुंतीची आणि सुंदर रचना. आणि यातूनच जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो. कोणता? विश्वातील प्रत्येक धनपूर्णांक संख्या या एकाच विशाल प्रवाळाच्या रचनेला जोडलेली आहे का? की कुठेतरी दूर एक लहान एकटा धागा आहे जो या कशालाही न जोडता एकटाच अनंतपर्यंत जातोय आणि तो आपल्याला अजून सापडलेला नाही? आपण अजूनही त्या एका लहान हरवलेल्या धाग्याच्या शोधात आहोत. हो. आणि कदाचित म्हणूनच पॉल एर्डोस म्हणाले होते की गणित अजून अशा प्रश्नांसाठी तयार नाहीये.